नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये देशमुखांच्या घरी काउन्सिलर येतात. ते आता काव्य आणि पार्थला काही प्रश्न विचारतात. त्यानंतर जाताना फक्त काव्याला पर्सनली ते विचारतात की तुला हे लग्न मान्य आहे वाटतं, तू पार्थची बाजू घ्यायला लागली आहेस. त्याच वेळेला काव्य काहीच बोलत नसते. मग आता ह्या काउन्सिलर म्हणतात की काव्या, तुझा निर्णय काय आहे तो लवकरात लवकर सांग. काय आहे ना, माझी भाची आहे लग्नाची. तुमचा कसं डिवोर्स झाला ना की मग माझ्या भाचीला मी पार्थचं स्थळ दाखवणार आहे. हे ऐकून मात्र काव्याचा खूप संताप होतो. त्या लगेच काव्या म्हणते की ओ, तुम्ही काउन्सिलर आहात ना, मग इतकं आमचं पर्सनल मॅटरमध्ये का पडतायत? तुम्हाला फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, ती दिली आहे. आणि तुम्ही काय हो, माझा नवरा, त्यांची मी बायको आहे, आम्ही काय करायचं आहे आमचं आम्ही ठरवू ना, तुम्ही पुढेच वाट का पाहताय? त्यावेळेला लगेचच त्या काउन्सिलर बाई तिथून जायला लागतात आणि म्हणतात की काव्या, आता मला प्रश्नांची गरज नाही आहे, कारण मला तुझं उत्तर कळालंय की तुला हे लग्न मान्य आहे. असं बोलल्यावर आता काव्यसुद्धा स्वतःच विचार करू लागते. प्रेक्षकांनो सुद्धा पारच्या प्रेमात पडले आहे आणि त्यामुळेच तिला पारच्या विरोधात बोलणं ऐकलेलं आवडत नाहीये. तेव्हा आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.